स्वागत आहे सर्वांचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे सकाळ सकाळ उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहावं। तर सर्वात आपण आधी जी गोष्ट पाहतो त्या गोष्टीचा आपल्या अख्ख्या दिवसावर परिणाम होत असतो आणि या गोष्टीला ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात खूप महत्त्व दिलं गेलं आहे। तुम्हाला माहिती आहे का, सकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा जी गोष्ट पाहतो त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होऊ शकतो। ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन परंपरानुसार सकाळचा वेळ अत्यंत पवित्र ऊर्जेने भरलेला असतो। आपण त्यावेळी शांत मन किंवा आसपासची ऊर्जा पटकन अनुभवू शकतो। म्हणूनच अनेक संत ऋषी ज्योतिषतज्ञ सांगतात, दिवसाची सुरुवात नेहमी सकारात्मक आणि शुभ गोष्टींनी व्हायला हवी। इतकंच काय, तर आपल्या घरातली मोठी लोक, मोठी माणसंसुद्धा आपल्याला म्हणतात सकाळ सकाळ देवाचं नाव घ्यावं। कधी कधी असे होते की सकाळपासूनच मन अस्वस्थ वाटतं, कामामध्ये अडथळे येतात, पूर्ण दिवस नीट जात नाही, मन लागत नाही। तर ज्योतिषशास्त्रानुसार याचं एक कारण असंही असू शकतं की दिवसाची सुरुवातच खराब झालेली असते, ती योग्य ऊर्जेने झालेली नसते। पण जर सकाळची सुरुवात शुभ गोष्टींनी झाली तर दिवस सकारात्मक आणि आनंदी जाऊ शकतो। आज आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोणत्या गोष्टी पाहणं शुभ मानलं जातं आणि कोणत्या गोष्टी आपण करायच्या आहेत। तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर स्वतःच्या हातांच्या तळहाताकडे पाहणे। शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपण आपल्या दोन्ही हातांच्या तळहाताकडे पाहावं। असं मानलं जातं की आपल्या तळहाताच्या अग्रभागी माता लक्ष्मी, मध्यभागी माता सरस्वती आणि मूळ भागात भगवान विष्णूंचे स्थान असते। म्हणूनच सकाळी उठल्यावर हात पाहून आपण हा श्लोक म्हणतो, तो म्हणजे कराग्रेवर वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम। याचा अर्थ असाच आहे की सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या हातांचे दर्शन घ्यावे। असं केल्याने मन शांत होते, दिवसाची सुरुवात सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जेने सुरू होते। दुसरी गोष्ट म्हणजे देवाचे दर्शन घेणे। तर वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते। जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करतो तेव्हा देवाचं स्मरण करून आपण सुरुवात केली तर दिवसभर आपला चांगला आणि पॉझिटिव्ह गोष्टींनी भरलेला जात असतो। जे काम आपण ठरवलेलं आहे त्यात नक्कीच आपल्याला यश मिळत असतं। मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात आणि आत्मविश्वास वाढतो। म्हणूनच अनेक लोक आपल्या खोलीत किंवा घरात अशा ठिकाणी देवांची प्रतिमा ठेवतात जे सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम त्याच्यावर आपली नजर पडेल। तर पुढची गोष्ट म्हणजे स्वतःचा चेहरा पाहणे। काही गोष्टींमध्ये आपण या गोष्टी करत असतो। काही परंपरांमध्ये असे सांगितले जाते की सकाळी उठल्यावर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे देखील शुभ मानले जाते। असे केल्याने व्यक्ती थोडीशी स्वतःशीच जोडली जाते आणि दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होते। परंतु लक्षात ठेवा, आरसा हा स्वच्छ असला पाहिजे आणि सकारात्मक ठिकाणी असणे गरजेचे आहे, म्हणजे आरसा योग्य दिशेला असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पृथ्वी मातेला स्पर्श करणे। भारतीय परंपरेनुसार सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी जमिनीला नमस्कार करा, पृथ्वी मातेला नमस्कार करा। एक सुंदर परंपरा आहे ही। मनामध्ये कृतज्ञता ठेवून पृथ्वी मातेला नमस्कार केला जातो। असं केल्याने नम्रता आणि सकारात्मक भावना वाढतात। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर फुले दिसणे किंवा हिरवळ पाहणे। तर वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर फुलं, झाडे आणि हिरवळ पाहणे देखील खूप शुभ मानले जाते। निसर्गाची ऊर्जा मनाला शांत करते आणि सकारात्मक विचार निर्माण करते। म्हणूनच अनेक लोक घरात लहान झाडे लावतात जेणेकरून सकाळी उठल्यावर निसर्गाचे दर्शन होईल। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दिव्याची ज्योत पाहणे। ज्योतिष आणि तंत्र परंपरेनुसार अग्नितत्व अत्यंत शक्तिशाली मानले जाते। जर सकाळी उठल्यावर देवघरातील दिव्याची ज्योत दिसली तर ते अत्यंत शुभ मानले जाते। त्या दिवशीची ठरवलेली सर्व कामे यश प्रदान करत असतात आणि आपण जे ठरवतो ते त्या दिवशी नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं। तर यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील जागृत होत असते। पुढची गोष्ट म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे ही, म्हणजे पहिला विचार काय येतो।
जर सकाळी उठताच मनात नकारात्मक विचार आले तर त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर होऊ शकतो. पण सकाळी उठताच आपण देवाचे नाव घेतले, कृतज्ञता व्यक्त केली, सकारात्मक विचार केला तर पूर्णपणे दिवस बदलू शकतो, पॉझिटिव्ह होऊ शकतो आणि आपल्याला जे काम करणार आहोत त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं. तर आपण या गोष्टी सकाळी उठल्या उठल्या करणे खूप गरजेचे आहे. ते म्हणजे स्वतःच्या तळहाताकडे पाहणे, त्यानंतर देवाचे नामस्मरण करणे, त्यानंतर दिव्याची ज्योत पाहणे आणि मनात चांगले विचार, सकारात्मक विचार आणणे. ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी आज आपल्या नक्कीच पूर्ण झाल्यात. कोणतंही विघ्न न येता निर्विघ्नपणे आपल्या गोष्टी पार पडल्यात असा सकारात्मक विचार करणे अत्यंत शुभ मानले जाते. लक्षात ठेवा, सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. म्हणूनच प्रयत्न करा की सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काहीतरी शुभ, सकारात्मक आणि शांत गोष्ट पाहावी. कारण कधीकधी जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी फक्त एका चांगल्या सकाळची सुरुवात पुरेशी असते. तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.